परीक्षा पे चर्चाचे 8वे आवृत्तीत पीएम नरेंद्र मोदी 10वी आणि 12वी वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे बोर्ड एक्झाम्स विषयी उलयले। भुरग्यांनी विचारिल्ल्या प्रश्नाक त्यांनी जाप दिली। दिसात फकत 24 वरां असतात। कांय जण त्याच वेळान सगळे साध्य करतात, जाल्यार कांय जण वेळ ना अशें सांगत रावतात। अशे परिस्थितीत वेळ व्यवस्थापन शिकप भोव गरजेचे। प्रधानमंत्री मोदीन भुरग्यांक जिवितात वेळाचे महत्व कितें आणि कशे पद्धतीन ताचो वापर करप हे सांगले। ओनू ही कार्यावळ नव्या परस्पर संवादात्मक स्वरूपात जाता। भुरग्यांचो बरो प्रतिसादय मेळ्ळो। 10वी आणि 12वी ह्या परीक्षेचे टेन्शन घेवचे न्ही आणि परीक्षा कशा पद्धतीत म्हणजे स्पर्धात्मक जरी असले असत जाल्यार तिजे न टेन्शन घेता तो उत्सव ह्या पद्धतीत कशी मनोवची अशे बऱ्या पद्धतीचे डिस्कशन देशभरांतल्यान आयिल्ल्या सगळ्या स्टुडंट्सांक हांगा डिस्कशन करता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन सगळ्या भुरग्यांक मार्गदर्शन केलें। पेरेंट्सांनी भुरग्यांचेर परीक्षेचें टेन्शन घालचें न्ही, पेरेंट्सांनी भुरग्यांचेर करियराचें टेन्शन घालचें न्ही। तांच्या मदीं असलेले सुप्त गुण, तांच्या मदीं असलेली पॅशन ही वळखची आणि ताच्याच खातीर तांच्यांनी भुरग्यांक मोटिवेट करचें। त्याच बरोबर भुरग्यांकूय तेंच्यांनी मार्गदर्शन केलें की तुमी टार्गेट दवरचें, बट ते टार्गेट म्हणजे मार्क्सांचें टार्गेट दवरचें, बट ते टार्गेटाचे मार्क्स पडूंक ना म्हणून खंय तरी डिप्रेशनान वयचें न्ही। आपलें मन हे सदोदीत उक्तें करचें, आपलें मन हे सदोदीत घरांतल्या किंवा आपल्या प्रिय व्यक्ती कडेन उलोवचें, जेणे करून आपल्या मनाचेर केन्ना टेन्शन येवचें ना, हेंय तेंच्यांनी मार्गदर्शन केलें। एनवायरमेंट आसतलें किंवा पॅशन आसतली, ह्या वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा करता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन देशांतल्या सगळ्या विद्यार्थ्यांक मोटिवेट केलें। म्हाका दिसता ते सदोदीत सगळ्या खातीर प्रेरणादायी आसात। तांचें आयचें भाशण हे देशांतल्या सगळ्या विद्यार्थ्यां खातीर खरोखरूच विकसीत भारत 2047 हें स्वप्न साकार करपा खातीर एक मोटिवेटिंग भाशण आशिल्लें। भाशण नासून ते एक चर्चात्मक आशिल्लें। म्हणूनच खरोखर गोंयच्या सगळ्या विद्यार्थी आणि टिचर्सांच्या वतीन परत एकदा माननीय मोदीजींच्या ह्या मोटिवेटिंग परीक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमात हांव परत त्यांचे खूप खूप गोवा 365 खातीर महेश गोयेकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू।